महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना मोठा वेग आला असून नाशिकच्या राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलं असून त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते हे निवडणुकीतून माघार त्यांनी घेतलेली आहे। गणेश गीते यांनी महाजनांच्या शब्दाला मान देऊन आपला अर्ज मागे घेतलाय, तरी त्यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे गणेश गीते यांनी स्वतः आपल्या भावाची समजूत काढली, पण दराडेंनी आपला बाप काढल्यामुळे माघार घेणार नाही अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतली। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावी। मला मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्रजींनी आणि गिरीश भाऊंनी या ठिकाणी सांगितलं होतं, गणेश आपली युती आहे, आपल्याला माघार घ्यावा लागेल। मी कोणतीही कमिटमेंट न घेता, कोणताही विषय न करता त्यांच्या शब्दावर ही माघार या ठिकाणी घेतलेली आहे। कुणाचा फोन आला होता माघार घेण्याआधी? वरिष्ठ नेत्यांचा कुणाचा? देवेंद्रजींशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो, गिरीश भाऊंशी मी स्वतः भेटलो, स्वतः बोललो। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत। गणेश गीते यांनी माघार घेतलेली आहे, गोकुळ गीते यांच्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? गिरीश महाजन यांचा त्यांच्याशी सातत्यानं संवाद सुरू होता। खरं तर गोकुळ गीते यांच्याशी संवाद सुरू होता। गिरीश महाजन हे जळगावमध्ये होते। इतकंच नाही तर नाशिकमधून सुद्धा त्यांच्या कुटुंबियांकडून आणि गीते यांच्या निकटवर्तीयांकडून, निलेश बोरांकडून सातत्यानं त्यांना माघार घेण्यासाठीचे फोन हे सातत्यानं सुरू होते। मात्र आपण बघू शकतो आता केवळ 5 मिनिटं शिल्लक आहेत, तरीही माघार घेण्यास गोकुळ गीते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अद्याप आलेले नाहीत। आता जवळजवळ सगळ्या बाकी उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। फक्त आता दराडे आणि गीते हे 2 जण शिल्लक आहेत आणि त्याचबरोबर मुस्लिम पक्षाचे जे मालेगावचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी शिल्लक आहेत। गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही तर ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे। अप्रत्यक्षपणे शिंदे सेनेला मोठा फटका यामध्ये बसू शकतो, कारण गणेश गीते आणि गोकुळ गीते हे दोन्ही बंधू तितकेच ताकदवान आहेत, ते कुठलीही निवडणूक फिरवू शकतात आणि त्यामुळेच एकूण शिंदे सेनेच्या चेहरे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पडलेले दिसून येत आहेत, नेत्यांचे चेहरे पडलेले दिसून येत आहेत। आणि हा सगळा प्रकार जो घडला आहे ते काही क्लिपवरून घडलेला आहे। कुणाले दराडे, जे नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव आहेत, यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य गीते यांच्या परिवारासंदर्भात केलं, त्यांच्या वडिलांसंदर्भात केलं आणि ती क्लिप जी होती ती कुणाल दराडे यांची बोलण्याची जी क्लिप होती ती गोकुळ गीते यांना मिळाली आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरल्याचं समोर आलेला आहे आणि त्यामुळेच हा तिढा अधिकच वाढलेला आहे। गोकुळ गीते हे माघार घेण्यासाठी आता तयार नाहीत आणि ही लढत आपल्याला दराडे। निश्चितच योगेश, थोडंसं तुम्हाला थांबवतो, एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपल्याकडे येते। गोकुळ मला बोलला, तुम्ही ऐकत होते, मला काही कोणाचं नाव येते काही सांगता येणार नाही, कोण होतं काय होतं ते गोकुळलाच माहिती। त्याच्यामुळे माघार घेतली, प्रयत्न केला, गिरीश महाजन खूप प्रयत्न केले आणि आमच्या मनापासून इच्छा होती की आम्ही गोकुळची माघार करून आम्ही निघून जाणार होतो। पण गिरीश महाजनांचा शब्द तरी पाळला पाहिजे। 100% आम्ही गिरीश भाऊंना वडिलांसमान मानतो। पुन्हा काही संपर्क केलाय गोकुळ गीते? काय झालं, त्यांचं गोकुळला काही कुठेतरी निरोप दिला आणि त्याला रेकॉर्डिंग पाठवलं होतं, चिडचिड करायला लागला, बाकी दुसरं काय झालं म्हणजे आता मला सांगता नाही, जोपर्यंत गोकुळची माझी समक्ष भेटून तोपर्यंत मला काही सांगता नाही। रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे, आपल्यापर्यंत देखील पोहोचलेली आहे, काय नेमकी ती दाखवा? ती मी बघितली नाही अजून, ती मी बघितली नाही। मी गोकुळ भेटणार मी बघितली नाही ना, अजून आली नाही, ती मला बघावं लागेल। गोकुळ ज्यावेळेस मला भेटेल त्यावेळेस कळेल मला काय। अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे, पुन्हा एकदा गोकुळ गीतेशी आपण काही संपर्क केलाय? काही खूप प्रयत्न केलाय, आता फोन उचलतायत? नाही, पुन्हा एकदा संपर्क करून बघा काय नाही। आता किती तुमच्या देखतच खूप संपले आहे। आता प्रश्न असा आहे की तुम्ही कोणासोबत नाही, गणेश भाऊ पक्ष बरोबर राहतील, काय अडचण नाही, आम्ही पक्षाची एकनिष्ठ, तुम्ही सगळे पक्षाबरोबर। आपण बघतोय हे नाना कांबळे तर इकडे बघितलं तर नाना कांबळे होते हे गोकुळ गीते यांचे बंधू आहे सध्या उमेदवारी। तर आपण पाहतोय आता मुदत संपलेली आहे, त्यामुळे अद्यापही गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलेला नाहीये। पुन्हा एकदा योगेश यांच्याकडे जाऊयात। योगेश, 3 वाजेपर्यंतची मुदत होती अर्ज मागे घेण्यासंदर्भात, ती मुदत आता संपलेली आहे, 3 वाजलेले आहेत, अद्यापही गोकुळ गीते हे पोहोचलेले नाही आहेत, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, ही निवडणूक आता चुरशीची होणार असं म्हणायचं का? खरं ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झालेलं आहे।
गोकुळ गीते अद्याप या ठिकाणी पोहोचलेले नाहीत आणि त्यामुळे जर आपण बघितलं तर ही निवडणूक आता दुरंगी होणार हे स्पष्ट झालं आहे. आज सकाळपासून एकूणच ही परिस्थिती निर्माण होईल असं आपण सातत्यानं दाखवलेलं आहे. ही लढत दुरंगी होणार हे सुद्धा झी24 तासानं सातत्यानं दाखवलं आहे आणि तीच वेळ जी आहे ती आता या ठिकाणी आलेली आहे. गोकुळ गीते अद्याप या ठिकाणी आलेले नाही. आता जवळजवळ वेळ संपली असं म्हणायला हरकत नाही, कारण 3:04 झाले आहेत आणि आता ही निवडणूक दुरंगी होणार हे स्पष्ट झालेलं आहे. गोकुळ गीते हे खरं म्हणजे कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही, कुठलाही राजकीय वारसा त्यांना नाही आणि ते केवळ एका बिझनेसमध्ये किंवा बाजार समितीचे संचालक म्हणून काम करतात. आता त्यांची थेट उडी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या घोळामुळे झालेली आहे. गीते परिवारानं थेट दराडे परिवारावर आरोप करत वडिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलीत, अपशब्द वापरलेत आणि त्यामुळे गोकुळ गीते हे नाराज झालेत आणि त्यामुळेच त्यांनी माघार घेतलेले नाही असं स्पष्ट गणेश गीते यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होईल. आपण बघू शकतो की शिंदे सेनेसाठी नरेंद्र दराडे यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या स्पर्धेची, मोठ्या आव्हानाची आता ठरणार आहे. निश्चितच. आणि गोकुळ गीते यांनी खरं तर त्यांची बंडखोरी शेवटपर्यंत आता कायम ठेवलेली आहे. योगेश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा. जळगावमधनं देखील काही अपडेट्स आपल्याकडे येत आहेत, ते आधी पाहूयात. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहोत. तर गोकुळ गीते यांची बंडखोरी कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपलेली आहे, त्यामुळं ही निवडणूक आता चुरशीची होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. सांगितलं नाही काय काय मी बस करतो पण सांगितलं नाही. कुठे? सांगा दिल्लीत जाऊन परवा. नाही नाही, मला नाही काही सांगितलं. आमची चर्चा झाली. बरं. कशासाठी? हेच गणेश भाऊ म्हटलं का मला पक्ष काय नक्की मला पक्ष नेता बोलते लोक पक्ष पक्ष करा. भाऊ, तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा, आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे. आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय, आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातोय. मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते. ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही. मी बघा, मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं. तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे. अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे. उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल. अहो, तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका. उलट आम्ही फ्रेम करू का दराड्यांच्या मोठेपणामुळे आम्हाला भेटली. मग आम्ही कुठे, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना. आम्ही कुठं काही भूमिका आमच्या काय असं काही नाही. भाऊ, मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे. जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे. तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली, बघता माझी बघता, आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे. मग आता द्या तुम्ही ती संधी. लागलं तर पुढच्या 6 वर्षांनी आम्ही कुणाल भाऊसाठी ती संधी देऊन टाकू. बस, अजून काय सांगू. आणि जिथे पुढे तुम्हाला आमची गरज पडेल आम्ही येणार. तुम्ही आता आमच्या मागे राहा, भविष्यात आम्ही तुमच्यासाठी थांबू. मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्यासोबत कायम राहू आणि आपले ऋणानुबंध कायम राहतील. हो, पण काय येतील जातील, पण तुम्ही जे म्हणता ना बाबा तुझं वय नाही, 100% वय नाही, चान्स येतो, पण अशी संधी परत येत नाही आयुष्यात, लक्षात घ्या. हे बघा भाऊ, 100% त्या गोष्टी कुठे जात नाही, पण मतदारांना उपलब्ध असणारा पण माणूस लागतो एक, हे लक्षात घ्या. हे बघा, ज्याच्या नशिबात भाग्य काय ती 22 तारखेला कळत. आपण आज त्याच्याबद्दल काही चर्चा करण्यात मजा नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती का तुम्ही ही संधी मला द्या. नाही, आम्ही कधी म्हणणार नाही असं. मी कोणाजवळ बोललो पण नाही. आम्ही ठरवलंय, म्हणजे मी गणेश दादाला आग्रह होता तू लढ, पण त्याची मानसिकता आता तू म्हणे मला पक्षापुढे जाता येणार नाही आणि मी थांबवू शकत नाही.
मध्ये होतं ते त्याची प्रगती केली. नाही भाऊ, जे हे बघा, नाही 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 असं नाही भाऊ. ही निवडणूक या प्रक्रियेत या गोष्टी चालणार. तुम्ही तेवढा मनाचा मोठेपणा ठेवा. माझा व्यक्तिगत तुमच्या असं काही मी खूप नाही हो, नाही 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 भाऊ, ही निवडणुकीचा कालावधी नाही 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 असं नाही. नाही 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 चिखलपेक केलीच नाही मी. फक्त सांगितलं संस्थेचा विस्तार केला, संस्थेत चुकीचं काम केलं असं नाही म्हटलं मी काही. आपल्याला या लेवलला जायचं नाही. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. चालेल भाऊ, चालेल, ठेवू का? तर गीते आणि दराडे आता अशी ही लढत होणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे. पुन्हा एकदा योगेश खरे यांच्याकडे जाऊयात. योगेश, हीच ती खरं तर क्लिप आहे, ऑडिओ क्लिप आहे, हाच तो कॉल आहे ज्यावरनं खरं तर ह्या संपूर्ण घडामोडी घडल्या आणि त्यामुळंच गोकुळ गीते यांनी माघार घेण्यास नकार दिला असं देखील नेमकं बोललं जातं. खरं आहे, गोकुळ गीते ॲक्च्युअल जी क्लिप म्हणजे आपण म्हणूया नगरसेवकांनी जी चर्चा केली ती क्लिप मात्र या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही. ही क्लिप जी आहे या दोघांमधल्या चर्चेची आहे. यामध्ये गोकुळ गीते यांनी स्पष्टपणे मी माघार घेणार नाही असं नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांना सांगितलेलं आपल्याला या क्लिपमध्ये दिसून येतं आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की गोकुळ दराडे हे पूर्णपणे या ठिकाणी ठाम होते निवडणूक लढण्यावर, हे स्पष्ट झालेलं आहे. आणि या क्लिपमध्ये त्यांच्या बोलण्यावरून हे झालेलं आहे की आमच्या घरामध्ये आमदारकी आली पाहिजे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत ती आमदारकी करून दाखवू. आणि त्यामुळे गोकुळ गीते हे आपल्या उमेदवारीवर ठाम होते आणि त्यांनी अखेर आपला शब्द या ठिकाणी खरा केला. त्यांनी माघार घेतलेली नाही. मात्र थोड्याच वेळात ते माध्यमांसमोर येणार आहेत आणि आपली बाजू मांडणार आहेत असं आता चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळात ते सगळ्यांसमोर येऊ शकतात. योगेश, खरं तर सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणामध्ये तोडगा निघावा अशीच गोकुळ गीते यांची इच्छा होती असं आपल्याला या फोन कॉलमधनं, या व्हिडिओमधनं समजतंय. त्यांनी तसे प्रयत्न देखील केले, आम्ही भविष्यात तुम्हाला मदत करू असं देखील त्यांनी खरं तर दराडे यांना सांगितलं होतं. मात्र त्यावर तोडगा निघालाच नाही, म्हणून आता गीते यांना आपली बंडखोरी कायम ठेवावी लागलेली आहे. खरं आहे, एकूणच आपण बघितलं समजवण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूने झाला. दराडे यांनी सुद्धा गीतांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गोकुळ गीते यांचा जो रोख आपल्याला स्पष्टपणे दिसतोय की तुमच्या घरामध्ये किशोर दराडे हे शिक्षक आमदार आहेत, अजून दुसरे आमदार घेण्याचे 2-2 आमदार असण्याची गरज काय, एक आमदार आमच्या घरामध्ये पण असला पाहिजे. आणि अखेर त्यांनी आम्ही आमदारकी करणारच आणि निवडणूक मी लढवणारच असं जे त्यांनी म्हटलेलं होतं ते आता या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे. त्यामुळे एकूणच मनस्थिती जी होती गोकुळ गीते यांची ही पहिल्यापासूनच माघार घेण्याची नव्हती. त्यांना आमदार होण्याची मनस्वी इच्छा होती, हे यातून दिसून येत आहे. आणि त्यामुळे एकूणच आता दराडे विरुद्ध गीते असा सामना आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळणार हे स्पष्ट झालं आहे. निश्चितच. आणि या संपूर्ण काळामध्ये पडद्यामागे नेमकं काय घडलेलं आहे ते देखील समोर येणं महत्त्वाचं आहे. गोकुळ गीते माध्यमांशी बोलतात का, या सर्व घडामोडींवर देखील आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद योगेश या माहितीसाठी.